म्हणजे मी आज गावी जायला निघते आणि आमचं देवदर्शन वगैरे बऱ्याच गोष्टी बाकी राहिल्या होत्या ते सगळं पूर्ण करायचं. अक्षयचं उद्या लग्न आहे. खरं तर आम्ही आज सकाळी निघणार होतो पण कुणालचं एक अवॉर्ड फंक्शन आले त्यासाठी त्याला 2 नॉमिनेशन्स आहेत तर तो म्हणाला की मी जातो आणि तो त्यासाठी केलाय अवॉर्ड फंक्शनला. आणि माहीत नाही अवॉर्ड मिळाला तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेनच. माझी खरं तर इच्छा आहे की कुणालला ना असा फिल्मफेअर वगैरे असा अवॉर्ड मिळावा कारण त्याने आत्ताची काही गाणी केली आहेत ना म्हणजे ती लवकरच रिलीज होतील. अंगाई केली आहे आणि बरीच मी नाही बोलू शकत मला पण काय सांगू ती खूप सुंदर गाणी आहेत आणि लवकर ती यावीत. म्हणजे तुम्ही झी मराठीवरचं ती अंगाई ऐकली असेल ना कुठे तुला जपणारं आहे काहीतरी अशी एक मालिका आहे त्या मालिकेचं जे शीर्षक गीत आहे ते सावनीने गायलेत ते पण एवढं सुंदर आहे आणि ते मी नेहमी ऐकते आणि खूप छान वाटतं ते. तर तशीच त्याने भरपूर आता गाणी केली आहेत जी लवकरच येतील कारण यांचं असं असतं ना की काम आता करतात 3-4 वर्षांनी रिलीज होतं कधी कधी. सो अशी बरीच गाणी आहेत. एक गाणं तर आहे ते सोनू निगमने गायले ते तर अप्रतिम आहे गाणं यार. तर माझी अशी इच्छा आहे की कुणाला असं फिल्मफेअर वगैरे असा मोठा अवॉर्ड मिळावा आणि तेव्हा मी असा जोरात टाळ्या वाजवाव्यात. होईल ते फुली सगळं होतंय छान छान तर ते पण होईल. तर आम्ही गावी जायला निघालो आहे. उद्या अक्षयचं लग्न आहे. आम्हाला माहीत नाही आम्ही किती वाजता पोहोचणार. सकाळी पोहोचलो की लगेच रेडी होऊन अक्षयच्या लग्नात जेवायला बसणार आहे मी डायरेक्ट जाऊन. सो अशी माझी पॅकिंग वगैरे चालू आहे. हे मी ख्याती वैष्णवीसाठी 2 मस्त त्या छत्र्या वगैरे घेतल्या होत्या. आता जून वगैरे येईलच. आता मे मध्येच पाऊस चालू झाला आणि राहिलेले आंबे वगैरे सगळं घेऊन घरी चाललोय. जाता जाता आम्हाला सासरी पण जायचंय अलिबागला नंतर जायचंय देवबागला कारण तिथे आईने काहीतरी घेऊन ठेवलंय माझ्या आईसाठी म्हणजे कुणालच्या आईने घेऊन ठेवलंय माझ्या आईसाठी असं ते सगळं मला ह्याच्यातनं घेऊन जायचं काय काय सुके मासे वगैरे असं काय काय त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. तर आता मी कुणालची वाट बघते. माझं सगळं पॅकिंग करून झालंय. मला खूप भूक लागली आहे तर मी काहीतरी ऑर्डर केले जे येण्यासाठी इथे 40-50 मिनिटं लागतात नेहमीप्रमाणे. सो ते येईल त्याच्यानंतर मी खाईन आणि मग आम्ही जायला निघू कारण खूप रात्रीचा आता ड्राईव्ह आहे. दिवसभर कुणालने खूप काम केलंय कारण आता आम्ही जातोय म्हणून. तसं तो लॅपटॉपवरती काम करू शकतो. त्याने तो पियानो वगैरे सगळं काही घेतलंय पण आम्ही ड्रायव्हर सुद्धा सोबत घेतलाय कारण त्याला त्रास होईल परत लगेच लग्न. आणि त्याच्यानंतर मी असं म्हटलं की उद्या साडी नेसतेच आहे मी लग्नासाठी तर लगेच देवदर्शन करून येऊया म्हणजे सगळी कामं पटपट करून आम्ही परत मुंबईला येऊ शकू कारण लवकरच आम्ही चाललोय यार. आम्ही फिरायला चाललोय आणि त्याची काहीच शॉपिंग झालेली नाहीये. म्हणजे आता घरी जायचंय तर मी माझी बॅग भरली आहे. आता कुणाल येणार त्याच्यानंतर तो त्याचे कपडे भरणार आहे म्हणजे त्याची बॅग पॅक नाही आहे. सो असं आमचं सगळं चालू आहे धावपळ गडबड गोंधळ. सो बघू आता कुणाल कधी येतो आणि त्यानंतर आम्ही कधी निघतोय. मला विसरायलाच झालं कुणाल लास्ट बॅग कधी घेतले मला आठवत नाही. मला एक कसं तरी वाटतंय घाम बघ तुला लगेच किती आलाय. चल लोक तुला दाखवते तर कोकणातली घाम. मी गेले जन्मात काश्मीरला जन्माला आता चल आणि त्या मस्त वाटते ना. तो हे पण ते ब्लँकेट दे. अरे नाही राहणार इथे आता ते ह्याच्यावर राहू दे म्हणजे मला असं टेकून बसता येईल मध्ये. आता ते मध्ये ठेवायचं ते मी मध्ये घेऊन बसते का ऑप्शन नाही. काय बोललास आता तू थांब आधी काय बोललास काय देवबाग आता तुला लांब झालंय ना परत बोल मी बोलवलेलं तुला तेव्हा तर देवबाग तुला जवळ वाटत होतं. हा मी गाडी चालवत असताना ती मला जाम जवळ वाटतंय. तुला सांगितलं होतं मी कारण तू काय करतोय तू झोपणारच नाहीस त्याला सौरभ. चला बाबा सासरी आले. कुठून नेतोयस कुणाला आता परत बोलशील ना जास्त लांबची बायको बघितली तर बघ. नको कसली ही गुड्डी जेवले ना तिला पराठे घेतले. नको मान नको उलटी होणार मला बाया मागे. तर मग झोप तुला झोप आहे म्हणून ड्रायव्हर आणला आणि ड्रायव्हर आणल्याची झोप उडते. आता मी पुढे बसणार. ऐक ना अरे तुझ्याकडे कॅश आहे ना. हो
आता आम्ही पोचलोय कुडाळला. काल रात्री आम्ही सगळं युद्ध बघत आणि असं मस्त ट्रॅव्हल केलंय. असं आता सांगू शकते की नाही. पण मला एक सांग, ड्रायव्हर आणल्यानंतर झोपायचं असतं. मी झोपले, सौरभ पण झोपला. तुझा काय विषय? तसं तू मध्ये मध्ये झोपलास. काय झोपलं मला? झोपलेला कुणाल प्लीज. अरे मी काय झोपलेलं माहितीये पण असू दे, सगळे असेच झोपलेले. प्रत्येक ह्याला ओव्हरटेक बिरटेक करताना मी त्याला सांगत होतो. हो, माझं लक्ष होतं, कारण तो ओव्हरटेकच डेंजर करत होता. तसं मी पण नाही झोपले. मग दाराडून घोरत होत. सौरभ तर तोंड उघडा ठेवून घोरत होता. हो चल. तर आम्ही आता आलो अक्षयच्या लग्नासाठी. आणि जसं मी काल म्हणालेच होते ब्लॉगच्या सुरुवातीला, मी जाणार आहे आणि डायरेक्ट जेवायलाच बसणार आहे. तसंच झालंय, कारण आता आम्ही घरी जाणार नाही. आता आम्ही जाणार कुठे? अंकिताकडे. अंकिता आणि मालवणमध्ये आहेत. आम्ही त्यांना भेटणार आणि मग रेडी होणार आणि जाऊन अक्षयच्या लग्नात जेवायला बसणार. काल काय म्हणत होतास मग रात्री? लांबची बायको केली. बायको लांबची केली, पण आल्यानंतर एवढे दिवस राहतो की सगळे पाठ होतात खड्डे. कंटाळा येतो बोललेला. हा, कंटाळा येतो बोललेला. कंटाळा येतो बोललेलास कुणाल? कधी बोललो? बोललेला तू कधी? रात्रीच. हल्ली तुला मनाचं सांगायला लागलायस सौरभ. बिस्किट पुडा कंटाळा येतो बोललास? कधीच नाही बोललो. ओके ना, ठीक आहे. तुझा काय कंटाळा? माझा नाही एवढा लांब यायचा. नाही, माझा तू बोलणारच नाही, बोलूच शकत नाही तुझा विषय. स्वतःकडे. सो आता आम्ही परत उलटे निघालोय कुडाळच्या दिशेने, कारण चावी घेऊन गेलाय ड्रायव्हर आणि त्याला आम्ही सोडलंय स्टेशनला. आणि आम्ही अगदी मस्त निघालो होतो जायला. नशीब नाही बसलं ना. काय ट्रेन मध्ये बस संपला असतो. आणि लवकर लक्षात आलं त्याला. वाव. आपण एक काम करू शकतो, येताना इथून खाली मामाकडे जाऊया आणि फ्रेश होऊया. ती असं दाखवत होती, चावी कुठे बोलली का नाही? कुठे? हो बोलली नाही. गाडी बोललीस का नाही? लगेच टिंग 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 वाजलं पाहिजे होतं. चावीला बहुतेक नाही वाजत. कसं नाही वाजत? तर कुडाळला मी आलो, मी जाऊन चावी घेतली. कारण जर गाडी बंद झाली असती, एका जागी आम्ही उभी केली असती आणि बंद केली असती, तर गाडी तिथेच राहिली असती. चावी आमच्याकडे नव्हती, त्यामुळे परत यावं लागलं. चावी आम्ही घेतली आणि आता आम्ही परत जायला निघालोय. सिद्धू भेटले चावी. चावी बघ आणली जाऊन, कळलं काय? आता सुद्धा नाही विषय. बघ चल आता परत. तुला काय नुसतं झोपायचं आहे? हो चल. हा, हे फोडली पाहिजे होती काल. अक्षयचं घर आहे ते. अक्षय आहे का बघूया का अक्षय आहे का? उतरून जायचं. चांगलं तर पटकन सांगू दे त्याला, आपण जरा लेट येऊ म्हणून. आत्ता आलो. गेला की काय हॉलवर? तर प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला. आता आम्ही घरी जायला निघालोय, कारण आम्हाला खूप भूक पण लागली होती आणि बॅग वगैरे भरपूर होत्या गाडीतल्या. तर विचार केला घरी जाऊया, बॅग्स वगैरे खाली काढूया, त्यानंतर परत मालवणला येऊया, अंकिताकडे रेडी होऊया आणि मग जाऊया. आणि हो, त्या मंदिराची स्टोरी मी लवकरच सांगेन. मला माहिती आहे अजून राहिली आहे सांगायची, पण लवकरच सांगेन. बोल ना. नाही खरोखर, एक 3-4 वर्षापूर्वी मी आलेलो तारकर्लीला. तिथून परत गेलेलो, पावसाळ्यात आलेलो, सगळं बंद होतं. स्कुबा करायचं होतं मला. पावसाळ्यात स्कुबा करायला आलास म्हणजे आधी तुला टॅलेंट. मला काय माहिती एवढं. ठीक आहे. तेव्हा मी वैताग आलेलो जाम. आता नाही, आता मजा येते मला इकडे. नक्की ना? मस्त. नक्की ना? मस्त सुंदर. कॅमेरा बंद झाल्यानंतर काय बोलणार आहेस का? चालूच ठेवते, पटकन बोलशील ना. ये बॅट बॉल नको नको कुणा नको 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 चल नको. येतो जाऊया चला. कुठे चाललात? मालवण. 2 सिलेंडर घेऊन या लवकर.
उंची. प्रकारे आम्ही पोहोचलोय आणि आता कुणाल हे सगळं सामान घेऊन खाली येणार आहे. नेहमीप्रमाणे प्राजाचा फोन कुणाल ले चल चला सगळं काढा. ते आलं की त्यांच्या हातात बारीक बारीक पोरींच्या हातात. मग ते मला दे, मी जाते पुढे. चल दुसरा खयता, दुसरा खय. शी बाबा शी. कुठे ती दुसरी कुठे? आंघोळीला गेली आहे. मी म्हटलं फोन कुठे, फोन चार्ज आहे. म्हटलं चार्जिंग माझं नको तिकडचं घे जा. चार्जिंगला जरी असलं तरी सायलेंट कशाला फोन. आई ए आई माऊली जन्मदात्री मातोश्री कसा आहे मम्मा? जावय दमलो. ए प्रियांका जिओ स्टुडिओ मार तर प्राचा. ए प्राजा कुठे? मग बघितले मी. तू मला न सांगता खाल्ले असते, मला न सांगता आंबे खाल्लेत त्याने. आणि मग मला तो आंबे म्हणतो तू कधी खातो आंबे? अरे ही नव्हती तेव्हा मी 2 खाल्ले, भूक लागली म्हणून. आणि आलेत मस्त. वाटायला पाहिजे ना कोकणातली बायको केली असती. हो तो छान आहे, तो काढला पाहिजे. काढून खाल्लं हे मी चढू शकतो. आपण काढूया ते संध्याकाळी काढूया. बेचकीने नाही. आई खायला देतेस ना? खाऊन निघतो आम्ही लग्नाला जायला. काय आई झाडावर चढायला सांगतोय. कुठे? जागवा. काय म्हणतास? बरे आमच्याकडे काय नाही. तुम्ही सांगलात म्हणून लगीन केलंय. बघलात मग हो. नमस्कार. आता तो हे नमो नमः ते मोदी कर जरा नमो नमः मन की बात उनको बोल. ए काय काय था घे. मी काय सांगतो नीट आहे का? ह्या काय म्हणतो अंकिता नीट आहे. नीट एकदम. तू माका स्पॉन्सर करू ना. जेव्हा तू झापूक झुपूक किंवा सूरज चव्हाण नसतं यो धनंजय साठी तू बोललं, मी हैसून फोन केलं तेव्हा तू काय बोललो? काय तुझं नाव काढतो. कोणाचा? झगमाचा. होय काढू बिग बॉस मध्ये. माझी बिजी त्यांनी दाखवू नको. कोणी त्यांनी बिग बॉस वाल्यांनी. अंबाती रायडो कोच व्हॉट कॅन आय डू? अंबाती रायडू. ते वंदर तोडशील त्याच्यात कपडे घालतो. तोडशीत रे त्याच्यावर कपडे घालूच. नाही तुझं. आता मी रेडी व्हायला जाते अंकिताच्या इथे आणि मग आम्ही निघू. राजू माझी पर्स घे. प्राजक्ता चल लवकर. जरा बंद कर ना, तिथे लोळणार म्हणून मी वर पकडते. प्लीज ते केस काप पहिले. हा प्लीज. आई येते. आई येते. आज सगळे दमलेत त्याच्यामुळे देवदर्शनाचा प्लॅन कॅन्सल झालाय. आता आम्ही फक्त अक्षयच्या लग्नाला जेवायला चाललोय. प्रामाणिकपणे सांगते जेवायला चाललोय. जेवणार आणि घरी येऊन झोपणार आणि संध्याकाळी मग समुद्रावर वगैरे असंच टाइमपास. अरे नाही त्या भक्तीचाच विषय चालू होता ना की दुपार नंतर मेहंदी होती म्हणून तर जेवून वगैरे. आई म्हणायचं को अंकिता कधी जेवला? मला आता विचारते ती 2 महिन्यानंतर अंकिता कधी जेवला. मी जेवले कोणाच्या लग्न? मेहंदीला. कधी? मेहंदीच्या दिवशी मी भरवलं थोडं थोडस पण पूर्ण असं जेवले नव्हते मी ते. ह्याने भरवलं ना. तू काही 4-5 घास भरवलेस तेच. 4-5 नाही ताई डबल घेऊन आलेला तो. डबल घेऊन आलेला काय बोलते? ताई डबल घेऊन आलेला हा तो. आम्ही मी तरी कमीच जेवले बाबा. आम्ही आहोत रे कुणाला नाहीतर काय ते आणि मोठा. माझं ऐकणार तू?
ताईला बोलते कॅमेरा ऑन आहे ना, कॅमेरा ऑन आहे म्हणून बोलते. तुझ्या आगला बी आहे बघ. चल ताई तू नाहीच म्हणजे काय आयुष्यभर असंच राहायचं. बघ बघ बघ, अरे करायचंच आहे कधीतरी, पण जर पोरगा असेल तर आधी ताईच अप्रूव्ह कळतं अभ्यास. हा तुझं वय नाही आहे लग्नाचं. ते लग्नाचा विषय आला की पटकन हे करतो, वाजवी नाही. हा असं बोल ना, करायचं तर आहेच. ग्रॅज्युएशन होऊ दे, मला चांगली नोकरी लागू दे. पण आता काय बोलली, करायचं तर आहेच. कशाला, गप अभ्यास कर पहिले. करायचं आहे. लग्न बोलले की धावत येते पटकन पावडर लावून. कोणाचंही असू दे, जेवायला लगेच तयार. हो. आज अक्षयच्या लग्नाला, लग्नात ताई जेवले नाही, उद्या बघतीच्या लग्नाला. उद्या बघतीच्या लग्नाला रवा केकला हात लावू नको. बावलं नाही पहिले बोल कुणाल सर. मला कुणाल सर, तुम्ही जिम जॉईन केली आहे ना आणि तुम्ही आता स्वीट खायचं कमी केलंय ना परत. एक दिवस चालतो. अरे ते सासरी आलाय ना लगेच. आई मला काल बोलली मला तू सून वाटते आणि तो मुलगा वाटतोय. आम्हाला पण बोल, आम्हाला ती सून कशी वाटते. बोलतच नाही, हाच फोन करतो दिवसात. मला ऑफर करतोय. काय होतंय? ती सध्या लग्नात जेवते. डेंजर आहे हा बेड. तिकडे फिरायला, तिकडे पण अंकिता आणि असला तर मेकअप करायला भारीच ना. आपण युरोपला असं स्वित्झर्लंड देवळात गेले. तुम्ही जाता जाता सेम गोरीला वाटत, चिंपांजी. कसं काय संबंध? आताच लग्न होतं. अथर्व मंगलकर. आता काय ऑप्शन तुझं कसं आम्ही जन्माला दिसतो, काय ऑप्शन नव्हता. तसं आहे आता माझं. तेव्हा तू नव्हतास, म्हणजे तू होतास पण आमच्या आई बाबा बोलले स्वतः. आई शप्पथ. ही पण बोलली. तिला विचारेल घरी बाबांना आणि आईला. ती पण एवढं नाही, मी विचार एवढी सेन्स आहे मला. नाही, मी नाही, तेव्हा एवढी हे हे एकमेकांना ओळखत नव्हते. ही 10वीत होती ना, 10 वर्षांची होती ती पण. अगं तो काय बोलला मला काल परवा बोलले बाबा म्हणून. काय बोलले? ती पण झाली तरी तू कर आता फोन बर्गर खाऊ काय म्हणून. मग बोलते ही धमकी असते. तू मला धमकी नाही. आज मी चालू पण मस्त रेडी झाले मी आता. थँक्यू अंकिता आणि सारिका. अशाच तुम्ही, मी जिथे जिथे जाईन तिथे तिथे येत राहा तुम्ही, म्हणजे कसं मला बरं पडतं. चलो बाय 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 बाय. जा आता गोंधळाला जा जरा. मस्त खायला प्यायला आज ना तुम्ही चिकन मटन ताव मारणार आहेत. तर अक्षय हा माझा कॉलेज फ्रेंड आहे. म्हणजे आम्ही 11वी 12वी पासून एकत्र होतो आणि 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी अक्षय माझ्या पुढच्या बेंचवरती होता. सो तेव्हापासूनची ओळख आहे आमची आणि माझ्या आयुष्यातले सगळे चढउतार त्यांनी बघितलेत आणि ते कायम माझ्यासोबत आहेत. म्हणजे आम्ही जास्त एकमेकांना फोन वगैरे करत नाही, पण कधी एक फोन जर केला आणि वाटलं की गरज आहे तर आम्ही सगळे एकमेकांसाठी उभे असतो. सो आता त्याचं लग्न होतं म्हटल्यानंतर मला येणं भाग होतं, म्हणून एवढे धावपळ करत मुंबईत मी लगेच आले, त्याचं लग्न अटेंड केलं. डायरेक्ट जेवायला. एक प्लेटचा हिशोब असतो, एका प्लेटमध्ये जेवतो.
मस्त जेवण चालू आहे. ताव मारतायत आणि असंच करा सगळ्यांनी, एका दडात जेवत चला. अक्षयच्या लग्नाच्या निमित्ताने मला कॉलेजमधले काही फ्रेंड्ससुद्धा माझे भेटले, ज्यांना मी हे सांगत होते की कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागतं. पण आता सगळ्यांचीच लग्न झालेली आहेत, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना कॉन्टॅक्टमध्ये राहणं वगैरे शक्य होत नाही. मी तसं कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. गाडी बंद केलीस गाडी आले बघ दादा तुझे गुलाबजामुन. लक्ष नाही देत. किती आणलं बघ तिने गुलाबजामुन घ्यायला पाठवलंय. दादाने पाठवलंय गुलाबजामुन. तर आता होती अक्षयची एंट्री आणि मी त्याला सांगितलं की प्लीज पहिला फोटो आमच्यासोबत घे, कारण आम्हाला झोप येते भरपूर जास्त, त्याच्यामुळे आम्हाला लवकर घरी जाऊ दे. आणि तसे अक्षयचं गिफ्ट मी खूप आधीच दिलं होतं, त्याच्यामुळे मलाही काही टेन्शन नव्हतं. पटकन फोटो काढायचा आणि निघायचं. मला आठवतं जेव्हा आम्ही कॉलेजला होतो, अक्षयची परिस्थिती पण खूप बेताची होती. या मुलाने शिक्षण घेऊन मेहनत घेऊन खूप मेहनतीने सगळं उभं केलं. आता घर बांधलंय, स्वतःचं लग्न केलंय, आता पुढे बहिणीचं पण लग्न आहे, बऱ्याच गोष्टी त्याने केल्यात. आणि तेव्हा आईने मला सांगितलं होतं की तुझे जे छान चौकीवाले फ्रेंड आहेत ना, हे तुझ्यासोबत कधीच नाही राहणार, पण हे जे अक्षय, प्रसाद, हे जे मित्र आहेत ना तुझे, हे कायम तुझ्यासोबत असणार. आणि तसंच झालं. आणि अशा प्रकारे पहिला नंबर लावल्यानंतर फोटो काढून झाला आमचा. त्यानंतर इतर सगळ्यांचे फोटो काढले मी आणि आम्ही घरी जायला निघालो, कारण खूप झोप येत होती आणि झोपणं आम्हाला खूप गरजेचं आहे, कारण आमची पुढे सुद्धा 4 दिवस कामं आहेत, त्यामुळे आम्हाला निघायचं होतं. आणि मी जास्त कोणाच्या लग्नाला जात नाही, त्याला कारण हेच आहे की मी गेल्यानंतर फोटोशूटमध्येच वेळ जातो आणि मला कोणाला भेटताच येत नाही, कोणाशी बोलताच येत नाही. अच्छा ब्लॉग ऋतुजा ताई कुठे चालली तू तिकडे जेवायला? ताई फोन येतोय. मला पाठवून घ्यायचंय. हे कोणाचा फोन आहे? कचरा निकल दबग. हा मी पाठवून घेते. काय पाठवून घेते? डायरेक्ट ताईला नाही उतरायचंय. नाही, मी घरी जाणार आणि अभ्यास करणार. वाव. ए ऋतुजा, ही बोलली बरं झालं गेली. ही बोलली माझ्या नाकाला नथ घालून बघ कसं काळं निळं झालं रे. सोन्याची नथ लागते. बोल. हॅलो नमस्कार. काहीतरी बडबड बसते. अक्षयचं लग्न फायनली झालेलं आहे
आम्ही थोडं लेट पोहोचलो, पण ठीक आहे, पोहोचलो, मस्त जाऊन आलो. सगळे थोडेफार कॉलेजचे लोक, सगळे कॉलेजचे फ्रेंड्स भेटले, कोण कोण होते ते. आणि प्रसाद येऊ शकला नाहीस, त्याबद्दल आम्हाला खूप भारी वाटलं. प्रसाद नक्कीच ब्लॉग बघत असणार. आणि येस, तुला येता नाही आलं. येस, आम्ही मस्त डाळ भात आणि काय होतं, बटाट्याची भाजी, कुर्मा, सोलकढी, गुलाबजाम, सगळं कुर्मा म्हटलं, असं सगळं खाल्लं. पण आज आम्ही ठरवलं होतं की देवदर्शनाला जायचं, पण आमची झोप नीट नाही झालेली आहे. आणि तुम्ही झोपलायत, मी झोपलो नाहीये. अच्छा, सौरभ आणि तू प्रॉपर साहेब झोपले नाहीयेत ना, त्याच्यामुळे ह्यांना झोप येते ना, तर हे म्हणाले की आज नको जाऊया. त्याच्यामुळे आम्ही ह्यांचं ऐकलं आणि आता आम्ही घरी चाललोय. सो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आपण संध्याकाळी अंकिता आणि येणार आहेत. आम्ही जर झोपून लवकर उठलो तर आम्ही बीचवरती जाऊ. तर आता संध्याकाळी अंकिता आणि जर आल्या तर आम्ही समुद्रावरती जाऊ. पण येणारच आहेत त्या, पण आम्ही झोपेतून उठलो पाहिजे. आणि मग आता असेच रोज रोज व्लॉग तुम्हाला बघायला मिळतील, कारण आम्ही गावी आलोय आणि मी नक्कीच ट्राय करेन की रोज व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचते. या ब्लॉग मध्ये एवढाच. बाय बाय. कुणाल बाय कर, बाय करा रे, बाय कर, बाय.